सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज बऱ्याच दिवसातनं ट्रिपला निघालोय आम्ही. बघूया आता कोण कोणी तुम्हाला कळेल. ट्रिप पुढे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. ट्रिपचा एक मेंबर बसलेला आहे गाडीत, संदीप. गुड मॉर्निंग संदीप. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 4:45. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला करूया आपण ट्रिपला सुरुवात. घरापासून निघालोय, संदीपला घेतलाय आणि आता पुढे चाललोय. पुढे आता गाडी बाकीचे मेंबर आहेत ना अजून. नाही, गाडी वळवायला चाललोय आता पुढे. सकाळची वाईब वेगळीच असते. हॅलो, बोल. आता आम्ही आळंदीत माऊलीच्या मंदिरासमोर आहेत. हजेरी मारुती मंदिराचं दर्शन झालेलं आहे. सकाळी हजेरी मारुती दर्शन झाले सकाळ आणि आता सुवास का निघाले, शक्य पंजावाला की निघाले आता आम्ही. आणि आता त्याला उचलू. सुरुवातला उचलायचा आणि आपटायचा गाडी. नाही, आपटायचं नाहीये, त्याला घेऊन जायचं आता. का आपटायचा त्याला न्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता संतोषी माता आता सुरुवात झालेली आहे आपली मस्त पैकी. सुरुवात झाली. सकाळ फ्रेश वातावरणामध्ये एकदम मस्त छानसा थोडा पाऊस पण येतोय. ठीक आहे, असो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. भेटूया आता पहिलं CNG फिलिंग स्टेशन आहे गाडीत. CNG तसा अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे, सुहास पाटील. तुम्ही सुहासला आपल्या उज्जैन ट्रिपच्या व्हिडिओत बघितलेलं आहे. सुहास पुन्हा एकदा आमच्याबरोबर जॉईन झालेला आहे. मग अशी मी सांगितलं नाही, पण आता आपली ट्रिप पुन्हा एकदा ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्याच्यानंतर खाटू श्याम असा आमचा प्लॅन आहे. अजून मधले काही पॉईंट्स असतील ते पाहणार आहोत आम्ही सगळे. सुरुवात झालेली आजच्या ट्रिपला. परत एकदा अजून 2 मेंबर बाकी आहेत. आम्ही 5 जण जाणार आहेत. तर चला आता पुढच्या दोघांना आपण पिकअप करूया. अजून एक मेंबर आपला जॉईन झालेला आहे, प्रदीप सोळंकी, उज्जैन ट्रिपचा मेंबर मागच्या वर्षीचा. पुन्हा एकदा आता फक्त एकच माणूस राहिलेला आहे, त्याला घ्यायचं ना आपण निघायचं. चला त्याला आता घेऊया. आता शेवटचा मेंबर आलेला आहे, अंकुश देशमुख. हा नवीन मेंबर आहे आपल्या टीम मधले. मागच्या ट्रिपला नव्हता, या ट्रिपला आता आलेला आहे. तर चला आता करूया एन्जॉय. एक नंबर सुरुवात झाली. चला किती बसला आता CNG पंप सेकंड फिलिंग किती बसला. चला आपण इथं CNG भरलेलं आहे. आता आपण निघलेलो आहे पुन्हा प्रवासाला. घरापासून 81 किलोमीटर आलो. हे बघा गँग आमचं नारायणगावच्या पुढे. फक्त बेडचा सेटअप केलाय. अंकुश झोपून बघ. झोपून बघ. एरंडे जा झोप बरं. चपला का इथं डिक्की नाही डिक्की पत्त्याने खेळत. अरे वरट राहू दे ना. अरे वरत राहू दे ना इथं. त्याच्यावर नको पाहिजे. हे बघा संदीप झोपलेला आहे. झालं का झोपायला? एक नंबर. चला कोण झोपणार रे? इथं बघा. नाव काय? हे बघा संदीप बघा कसा झोपलाय. अंकुश झोपलाय. पुढे बसलाय आपला सुहास आणि प्रदीप गाडी चालवतोय. मस्त सेटअप झालाय बेडचा. आणि आता 1200 किलोमीटर आमचा प्रवास असणार आहे. 1224 किलोमीटर खाटू श्याम पर्यंत. आता पहिला मुक्काम आमचा उज्जैनला असणार आहे. उज्जैन नंतर नाही, पहिलं ओंकारेश्वर नंतर उज्जैन वरून मग खाटू श्याम. एकदा सामान आम्हाला सांगायचं रे बाबा. जवळ आलेला आता हे बघा सगळे कसे निसर्गरम्य ठिकाण आहे. मस्त वाटतंय. नाव काय घ्यायचं? हे बघा एकदम ठीक आणि व्यवस्थित आहे. अगदी छान बेड, एकदम मस्त झालाय. अतिशय छान बेड झालाय. उत्कृष्ट चौघे जण झोपू शकतात. चालू ठेव ते फेजचे मशीन नको पण ठेवा. ओली पण राहिलं तरी ना सात तरी मस्त झालं काढलेलं रस्ते. आता एक काम कर, 66चा जॉब संपवून टाका. अजून येणार आहे का रवी साहेबांना विचार. 12-0-66 नाही तर मग 60-75 काढलं पडेल. एक नंबर. पण 75 अर्जंट सही नाही आहे आपल्या.
बस एवढी 66 येडं झाले. आणि ट्रिपला चाललंय तरी ते कंपनीचंच काम करते. आम्ही कसे काका, आमचा दादा, PSI दादा, चौथा माणूस लागला. एन्जॉय फुल एन्जॉय. आम्ही आमचं हे बघा, आम्ही आमचं पाठीमागे ना फुल एन्जॉय. फुल एन्जॉय करतो फुल एन्जॉय. कसं आहे, मला जायचंय आता. पहिलं आम्ही जाणार आहे उज्जैनला, तिथून पुढं ओंकारेश्वर पहिलं करणार, नंतर उज्जैन करणार आहे. बरं. आणि याच्यामध्ये कसं आहे, आमचे काका हे आमचे आदरणीय मामा काका यांनी आणि 2-3 वेळा एन्जॉय केले, पण खास आमच्यासाठी आले जातात उज्जैनसाठी. आता आमच्या दोघांचं उज्जैन झालं नव्हतं. कारण आमचे PSI अंकुश शेठ आणि आम्ही आमचं झालंच नव्हतं उज्जैन, त्याच्यामुळं काका खास आमच्यासाठी तिकडे चालले. तर डायरेक्ट आम्ही आणि त्यांच्या प्लॅननुसार डायरेक्ट खाटू श्यामला जाणार होतो डायरेक्ट, पण नाही, त्यांनी प्लॅनमध्ये चेंज केला. आणि ते आमच्यासाठी खास आता उज्जैनला चाललोय. आता आम्ही सकाळी आता आम्ही सकाळी 5:30 वाजता आळंदी सोडलेली आहे. आणि आता आम्ही जवळजवळ संगमनेर जवळच्या 2 नाक्याच्या जवळ आलेलो आहोत. आणि आमच्या काकांनी डोकं लावलं एकदम भारी. गाद्या घेतल्या अगोदरच साधारणतः आम्हाला रातभर शिव्या दिल्या आणि आम्हाला शेवटी गाद्या घ्यायला लावल्या. आणि त्याचा एवढा आम्हाला बेनिफिट झाला, एवढा फायदा झाला का आता आम्हाला ना एकदम व्यवस्थितरित्या अगदी शांत झोपता येते. सुखकर प्रवास हो, एकदम ज्याला शांत. म्हणतात ना. ही सगळी कृपा पाऊस आल्यामुळे कसं वातावरण खतरनाक. हिरवाने दरगह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे बुंद भारे. हिरवाने दरगह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. भिरभिर तारे गीत गारे गुंज भारे. हो निर्वाण दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. नाशिकच्या पुढे लागलेलो आहे रसलो रोडला. पाऊस चालू झालेला आहे बघा. माझा पाऊस चालू आहे मस्तपैकी. आता अंकुश पुढे बसलाय. अंकुशचं तोंड दिसते मोठे. चांगला पाऊस चालू झालाय. रामशीच्या बघा भरपूर आहे. अंकुश पुढे बसले गाणी लावा. गाडी चालवतोय अंकुशराव. मागे बघा. बस कुठे आहे? बस बघा. एरंडे लुटून गेलाय. झोपलाय बघा. आपण आता मालेगावच्या जवळ आलोय. CNG भरायचं इथे. CNG संपत आला. अशी अवस्था आता. काय लावलंय वाजलेत
आता आपण थांबलोय जेवायला. कुठलं हॉटेल आहे? हॉटेल साईड आबा. ये संदीपाची एंट्री आहे बाबा. आलो उतरलो मी आता खाली जेवायला जेवायचं एंट्री काही भेटले नाही. अरे माग आहे की मागच्या उज्जैन ट्रिपमध्ये आहे याच्यात हॉटेलचं. इकडे नको हातलं. झालं का चालू? अरे चाल नाही झाला झाला अशा पद्धतीने अंक्या चिल्लर खायला टाकते. आणि आता आणि संतोष आमचे काकाश्री गोळा करतात. आता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय हॉटेलचा परिसर दाखव. आणि हा हॉटेलचा परिसर आहे. हा 1 नंबर परिसर आहे. आणि याचं वैशिष्ट्य, त्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे इथं लिहिलेलं आहे. इथं काय काय आहे इथं लिहिलेलं आहे. हे सायकार हॉटेलचं वैशिष्ट्य. खूप मोठा असा परिसर आहे त्यांचा. आणि इकडं त्यांची शेती पण आहे. अरे खाली मस्त आहे विहिरीला पाणी बघ किती. आणि फुल्ल पाणी भरलेलं आहे विहिरीचं. हे सगळं हॉटेलची जागा आहे. हॉटेलची जागा आहे सगळी. विहीर एकदम फुल्ल भरली आहे, तुडुंब भरली. आणि ते मंदिर लांब तिकडं मंदिर दिसतंय. स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. आणि अशा पद्धतीने हॉटेल खूप सुंदर आहे. फॅमिलीसाठी जेवण छान मिळते. फॅमिलीसाठी जेवण खूप चांगलं मिळतं. आणि मुंबई धुळे हायवे रोडवरती साई केअर धाबा. हां साई कार केअर. साई कार फॅमिली धाबा. आणि इथं बदक पण आहे. निसर्गरम्य गावरान कोंबड्या आणि बदक दिसले. गावरान कोंबडे आणि बदक पण आहे. वा मस्त बदक येतो. चिमण्याचे पण फोटो काढले. आणि दुर्मिळी जात जमात. हा बघितलं. आणि स्विफ्ट कोंबड्यांमधली स्विफ्ट गाडी आमच्या समोर उभी आहे. बोलेरो आहे. कोंबडा करते बघ ना तिकडे कोंबडा आहे. मजबूत आहे. 5-6 किलोचा असेल. खूपच मजबूत आहे. कोंबडी दाखवते. आता हे पक्षी दाखव. मजबूत आहे चांगली क्लॅरिटी. पक्षी तिकडे कुठे पक्षी? हे काय बरोबर झालं आहे ना. आणि ससे आहेत. रॅबिट. आणि त्यांना बसण्यासाठी आतमध्ये उतरण्यासाठी बेळ तयार केले. खूपच छान प्रमाणात रॅबिट आहे तिथे. आणि आमचे संतोष सर आणि अंकुश सर बघतात त्यांना आणि माहिती घेतात कशा पद्धतीने काय कसं आहे. आणि इथं पक्षी आहेत. खूपच पक्षी आहेत. आणि आमच्या अंकुश सरांना खूप आवडले. आणि अंकुश आता शूटिंग काढतोय पक्षाची. आणि आमचे तात्या आणि आमचे संतोष सर त्यांना बघतात, हात लावून बघतात. आणि अशा पद्धतीनं काय सांगितलं जेवायला? काय संपलंय?
भाकरी काय जेवायला भाकरी आहे काय हे श्वास ही भाजी पातोळी 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 आणि शेवभाजी आणि शिरा गोळाचा. आणि कुठं चाललाय? मस्त जेवण झालं आता चल. इकडे काय घेतोय? आईस्क्रीम घेतोय गुळाची कुल्फी. चला मस्त जेवण झाले एकदम छान छान जेवण होतं. ते लावून का काय चांगलं दिसत चला रे गॉगल मला दे. गॉगल घातला आता मी. अशा पद्धतीने धूर धूर झालेला आहे पावसाचा. जोरदार पाऊस चालू आहे. जोरदार पाऊस चालू आहे. एकदम जोरात पाऊस चालू आहे. रस्ते पण खराब आहेत म्हणजे. आणि रस्त्यांना भरपूर खड्डे पडलेत. पाऊस जोरदार चालू झाला. जोरात चालू झाला पाऊस. आता जस्ट 1 मिनिटापूर्वी पाऊस चालू झाला आणि हे सगळे मागचे झोपलेले आहेत. आणि आमचा सुहास जरा उदास झालाय. त्याने दही खाल्यामुळे त्याला जरा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळं त्याला ताक प्यायचं होतं पण आम्ही त्याला दही दिलं. त्याच्यामुळे तो नाराज झाला. कार्ड घेतलं. असं झालं. कसा आहे एक नंबर असतं आपले. एकच नंबर. आता बोंडेच्या जवळ आले आपण. इकडे बुलढाण्याकडे. कुठं आलंय? बोंडेच्या जवळ आले. आपलं गुजरात मध्ये सुरत. हा, इकडं नाही ते का? बुलढाण्याला आग्रा नाही 800. हा आपण महाराष्ट्र आणि एमपीच्या बॉर्डरवर आहे. हा, हे येते आता बॉर्डर मध्य प्रदेश मध्य प्रदेश. चालू होणार इथं. आणि आता आपण एमपीच्या बॉर्डर 2च मिनिटांमध्ये एमपी मध्ये प्रवेश करणार आहोत. आणि आमचा सीएनजी पण आता संपत आलाय. नाही अजून 3 गाड्या आहेत. नाही 3 गाड्या आहेत. आता आम्हाला एमपीचा सीएनजी टाकायचा आहे. एमपी मध्ये आहे का बघूया. एमपी मध्ये आहे का बघूयात. 2च मिनिटांमध्ये आम्ही आता बॉर्डर क्रॉस करतोय. बॉर्डर पुढे आहे. आहे समोरची डोंगर पण कशी हिरवेगार दिसते. तिथेच बॉर्डर आहे. असं पण दिसते चांगलं एकदम. जवळ लागलं ना डोंगर. अरे खालचा नसतो आणलेले 2 नंबरचा असतो. ओपन असतो की त्याला उभं करून ठेवलेलं. रस्ता 1 नंबर रस्ता आहे. आता आपण घरापासून किती आलो माहिती का? 453 किलोमीटर आले. 454 झालं आता. 454 झाले. 454 किलोमीटर आले. आणि पाठीमागचा आमचा वाघ नुसतं पत्तेच खेळतोय. नुसतं धारतोय. पत्तेच खेळतोय. नुसतं धारतोय. दाखव पत्ती काय. हे काय आणि खोटे पैसे खोटा नोटा खोटे खेळतात ते सगळे. हे सगळे जुगारी आहेत. हे बसले ते. हा मोठा जुगारी. हा त्याचा छोटा शकील आपला भाऊ. आणि हा छोटा राजन इकडे बसलेला. 20 सोडले. सगळे जुगारी आहेत. आणि आम्ही दोघं ना अजिबात आम्हाला कशाचा नाद नाही काय नाही. आम्ही काय पत्ते खेळत नाही. आम्हाला खेळता येत नाही पानं पाहिजे होते. आणि कळत पण नाही. 2 पानं पाहिजे एकच होते. पाहिजेत मला फक्त. 2 चौसरा लागव का काही असो. या डोंगर दाखवा तिकडे बघा डोंगर. मस्त हिरवगार झाले सगळीकडे. काय आलं? संदवा संधवा आला आता. सेंदवा आता पुढे. सगळ्यात जास्त व्यापारी येतात बरं का शांतवा. भारी आहे ना वातावरण. रात्री गोपाळ वातावरण बरं 1 नंबर झाले. एकच नंबर वातावरण 1 नंबर आहे. इकडे ड्रायव्हिंग सीट मधनं नजारा 1 नंबर आहे. हा नजारा तुम्ही बघू शकता. 1 नंबर. आमचे आदरणीय अण्णा गाडी चालवतात. आणि आता आम्हाला ही समोर दिसते बॉर्डर. आडवी लाईन हायवे. हे काय समोर तर 174 आहे. आतून आपल्याला किती राहिले? समोर तो मोठा ट्रक चालला त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. पण हिरवगार निसर्ग आहे सगळी. हिरवगार आहे सगळं. डोंगर बघ कसे हिरवे. आणि हा इर्टिगावाला आम्हाला जवळजवळ 200 किलोमीटर आमच्या मागं पुढंच आहे. आग्रा 810 आहे इथून. इंदोर 174. शिवपुरी 570 झाली. आता बॉर्डर चालू झाली. बॉर्डरचा आता एमपी मध्ये आम्ही आता एमपी मध्ये प्रवेश केलाय.
घाट चालू आता आम्हाला घाटाने आम्ही आता सुरुवात केली चेंज करून घेऊ. वरती जायला. आणि निसर्ग सौंदर्य एकदम पाणी पाऊस आणि हिरवाईने नटलेलं एकदम सुंदर असं नजारा. 43 आहे तो. आधी मध्ये मोठ्या लोडेड ट्रक हळूहळू चाललेलं दिसतात. आत्ताच MP गव्हर्नमेंटने घाटाचं काम केलेलं आहे वाटतं नवीनच. बघ ना घाट आणि आमचा ड्रायव्हर फक्त खाटा बघूनच गाडी चालवतोय. काय करावं. काय करावं. मला बी दाखव. हे पहा घाट चालू झालाय. महाराष्ट्र बाउंड्री झाली की गेली की पण गेली. आता आम्ही MP मध्ये पण MP मधला स्टार्टिंगच आम्हाला घाटांनी सुरुवात झाली. मोठे मोठे गाड्या येतात ट्रकले मोठमोठे ट्रक आहेत. आणि सगळा मातीचा घाट असल्यामुळं माती वगैरे अशी घसरायची दाट शक्यता आहे. दाट शक्यता आहे. पण ते साईडला गेलं हम्म. ते बघ ना तिथं सिमेंटचं काम चालू आहे. एका सिमेंटचं काम चालू आहे. वरती टेकुडे नुसतीच माती आहे. खडक अजिबातच नाहीये. ढिसूळ ढिसूळ त्याच्यामुळे डिसूळ झालेलं आहे सगळं. आणि ते पडतच असते ते. थोडक्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं माळींची दुर्घटना झाली तसा हा डोंगर पण एक दिवस खाली होऊ शकतो असं काही नाही. हे पहा तुम्ही पाहू शकता काम चालू आहे. काम चालू आहे. मोठे मोठे गाड्या तरी घाट भारी पुढं घर आहे. बरोबर गाड भारी. आणि रस्ता पण चकाचक आहे अगदी. रस्ता चांगला आहे गाडी. थोडाफार असेल पुढं खरं. आतापर्यंत तर नाही लागला रस्ता. घाटच. धबधबे चालू आहेत नॉर्मल. नॉर्मल लहान लहान धबधबे. असं एक बंद पडला. ट्रक बंद पडलाय. ट्रॅफिक होण्याची दाट शक्यता आहे. आणि स्लो मुवमेंट चालू आहे. घाट संपला. आणि अशा पद्धतीने ओंकारेश्वराचा 47 किलोमीटर बाकी. असा रोड आहे मस्त. दोन्हीकडे हिरवीगार झाडी. मधून रोड सिंगल रोड. मस्त वाटते. वातावरण एक नंबर आहे. सगळी शेती आहे साईड. शेतीमध्ये सगळ्यात कॉटनचं पीक घेतलं जातं. कशाचं पीक आहे. कपाशी कापूस. अशा पद्धतीने आम्ही आता ओंकारेश्वराच्या ओंकारेश्वर मध्ये मंदिराच्या आलेलो आहे आपण. ओंकारेश्वर पद्धती. कावड वगैरे भरपूर आलेले आहेत. हा. श्रावण महिन्याच्या कावड आलेल्या आहेत. आणि आमचा पहिलाच दिवस. हे इथले लोकल ट्रान्सपोर्ट आहे. बोलायचं नाही. आणि आता आमची गाडी आम्ही आता पार्किंगला लावणार आणि आता पहिलं दर्शन करायला जाणार आहे. आणि आमचे सहकारी मित्र प्रदीप काय राव त्यांनी काय खाल्लं नाही तरी पण राव ते असं म्हणतात राव. चला आपण आलो ओंकारेश्वरला. तेव्हा संदीप मी बाकीची गेली पुढे गेली. ते काय तिकडे गाळ तुडी चालल्या पुढे. पार्किंग आहे. पार्किंग गाडी लावली आहे. निघालोय. प्रदीप पण ते चाललेत पुढे. सगळ्यात चिखल आहे. राडा आहे. पाऊस झालाय मस्त. तर बघू इथून दर्शन करू. किती वाजले आता. 8 वाजले बरोबर. सकाळी 5:30ला निघलो होतो आपण. असं जायचं दर्शन. सामान्य दर्शन मार्ग शीघ्र दर्शन. इकडे बघ शीघ्र दर्शन आहे. शीघ्र दर्शन राईट साईडला बघा. काय अंकुश आपण आहे. आप्पाच्या गप्पा झाल्या. काय म्हणलं आपण? काही नाही आमचं चालू. हे प्रदीप इथलं आहे का?
ह्या लाईनमध्ये घुसायचे शिबिर ए प्रदीप इकडे घुसा पलीकडे चला घेऊ बघ हे नदी खाली नदी पण नदी खालची नदी स्वेच्छा से रक्तदान करके भी किती निःशुल्क जायचं दर्शनाला शीघ्र आपल्याला त्या दर्शन कर मंदिरात सकते हैं। अधिक कसा आहे सहायता के पूल लिए बघ मंदिर प्रशासन से संपर्क करें। मोठा आहे की तुला काय वाटलं बारीक आहे? झुलता अरे झुलताच आहे ना फोटो काढण्याचा व्हिडिओ मला पाठवतो आयुष्य थांब फोटो कसं आहे बघ म्हणजे खाली नदी लय जबरदस्त खोल आहे. बघ ना तुला म्हणलं ना बारीक दिसते वरून लय. लईच बारीक दिसते रे दर्शनार्थी कृपया ध्यान दें, शीघ्र दर्शन बुकिंग मंदिर की आधिकारिक वेबसाइट श्रीओंकारेश्वर.org से ही करें। चला टिकट मूल्य प्रति व्यक्ति 300 रुपए है। अन्य कोई भी एजेंट वेबसाइट जा ना तो त्याने बरोबर सांगितलं शक्कल नाही अरे म्हणतो संदीप्या चल ए चल पुढे येतो बघ की ये मग ये आता नाही जवळ आहे ना या, घ्या. अरे परत परत नाही येणार ना आपल्या सारखं परत परत नाही येणार आता आलोय दर्शनाला आलोय ओंकारेश्वर ओंकारेश्वर झुलत्या पुलावरून चाललोय चला, पूल पूल बघा. बघा. चाललंय. पूल बघा. आता ते खाली तिकडे मंदिर त्या मंदिरात जायचंय इकडं कसलं आहे अरे सगळे असेच आहेत आयुष्यपट अरे कुत्र बघ कसलं खरं ते राव बघ ना कसलं खडक आहे खाली बघ ना कसं असं वाटतं ते भरलंय मध्ये सिमेंट लोक उभी ती कसं लाईटिंग एक नंबर मागच्या वेळी एवढं लाईटिंग नव्हतं रे हे नव्हतं मागचं संध्याकाळच्या आम्ही लावून नव्हतं रात्री चालतो आम्ही हा ह्याच्या आधी आलतो मी अंधार पडायला हे छान केलं हो हे बघ ना आता शंकर योग नंदी शंकराचे पिंड छान आहे, छान आहे. एकदम मस्त आहे. कुठे गेली पुढे पुढे काय बोलतो चला खडक कसलं आहे पाणी बोलले एवढं पाणी काय समझाए रहे जब तक चला 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 प्रदीप चल दिसते का दिसतंय दिसतंय नदी बुटी बघ कशी अंकुश अंकुश बुटी बघ किती नदी बम बम बोले बुटी बघ किती लागली नाही पडत बम बम बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले वरचं कळस कळस अंकुश कळस हे मंदिर आहे हे मंदिर आहे हे मंदिर बोले महादेव शंभो हर हर आलो लवकर आलो एवढं माहिती आहे संदीप नागशोधला गर्दी होती हे बरोबर आहे ते कुठे गेला प्रदीप
दर्शन सगळ्यांनी. काय घेतो बाबू? दर्शनार्थी कृपया ध्यान दें. शीघ्र दर्शन बुकिंग मंदिर की आधिकारिक वेबसाइट www.org से भी करें. चला टिकट मूल्य प्रति व्यक्ति 300 रुपये. अन्य कोई भी एजेंट, वेबसाइट या मोबाइल एप्लीकेशन पिंड दाखवली दृश्य घेतलं का? नहीं है. बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी झूला रिस्ट बैंड लेकर प्रवेश करें. व्यक्ति स्वेच्छा से रक्तदान करके भी निःशुल्क शीघ्र दर्शन कर सकते. आता ओंकारेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आणि रिटर्न आता निघालो. परत चाललोय. आता जायचं आपल्याला उज्जैनला. नाही मपलेश्वर. मपलेश्वर करून उज्जैनला. मपलेश्वर खाली जाईल. चला बाय. ममलेश्वर मंदिर गोमुख घाट ममलेश्वर मंदिर इकडे आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर कुठे आहे ते? कुठे गेले? हमरे फोटो काढू. तिथे आहे ना स्क्रीन समोर समोर आहे. मधून निघालोय आता आपण. छान दर्शन झालं. आता आपण चाललोय उज्जैनला. चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. ओंकारेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. चला लावलाय. सारवडे रात्रीची वेळ आहे. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आपण चाललो आता उज्जैनला. ओंकारेश्वरून CNG भरला. रोड बघा कसा आहे खतरनाक. जंगल घनदाट जंगल आहे. घनदाट 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 जंगल. कोणी नाही रस्त्यावर. उज्जैन महाकालेश्वर म्हणून आले. उज्जैन ओंकारेश्वर उज्जैनला जात आहोत आता. रात्रीचे 11:15 वाजले आहेत. चुकीच्या मार्गे निघालो रे. हे बघ याच्या आपण आलेलो आहे उज्जैन मध्ये. किती वाजले? रात्रीचे 2 वाजले. चला रात्रीचे 2 वाजले आहेत. 2 वाजता आलेले. आमचा प्रवास खूप छान झाला आहे. मस्त झाला. आता आम्ही भक्त निवासमध्ये झोपणार आहोत आणि सकाळी 5 वाजता उठून परत दर्शन दर्शन करून घाटूश्यामला आम्ही निघणार 11 वाजता रात्री. दुपारी. दुपारी झोप झाली नाही. माझा बॅग दुखला झाला. मस्त चला मारलं. गुड नाईट. पुन्हा भेटूया सकाळी. सकाळी लवकर भेटूया चहा सोबत. चहा सोबत.